हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मंत्रिमंडळ बैठकीआधी शिंदे गटाचे 7 मंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्र्यांवरील आरोप बिनबुडाचे, गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करा, शिंदेंच्या मंत्र्यांची फडणवीसांकडे मागणी। गणपत गायकवाडांच्या गोळीबाराची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, महायुतीच्या समन्वयाच्या बैठका नियमितपणे होणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। भाजप आमदाराचेच मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप, तरी कारवाई का नाही? ठाकरे गटाचा भाजपला सवाल, मुलुंडचे पोपट कुठे गेले असं म्हणत सोमय्यांची मिमिक्री। गुंडांच्या भेटीगाठींवरून विरोधकांचं टीकास्त्र, गुंड हेमंत दाभेकरकडून श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर सिमी संघटनेसोबत संशयाचा आरोप असलेला आसिफ दाढी अजित पवारांच्या भेटीला। श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनिकेत जावळकर यांना गुंड हेमंत दाभेकरला नेलं, अनिकेत जावळकर याच्यावर देखील कारवाई। राज्यामध्ये सध्या खंडणे आणि धमक्या हाच एक कलमी कार्यक्रम, सरकारी कंत्राटदारांचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र, गावगुंडांना चाप न लावल्यास कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा। घरी झोपून सुपारी घेणारे काय मिळालं म्हणून प्रश्न करतात, जरांगे पाटलांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका। आज्याच्या पुण्याई पलीकडे तुम्ही काय केलं ते सांगा, जरांगेंचा सवाल। नाभिक आणि मराठा समाजाबद्दलचं विधान संबंधित गावाबद्दल होतं, मी फक्त प्रश्न केला, जातीला उद्देशून बोललो नाही, टीकेनंतर छगन भुजबळ यांची सारवासारव। सती सावित्री सारख्या महिलांच्या आरोपांना उत्तर देईन सुषमा अंधारेंना नाही, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचं विधान पुन्हा वादात, भुजबळांवरच्या विधानावरून अंधारे यांनी केलेल्या टीकेचा वाद। शिवरायांच्या मूर्तीची किंमत करता लाज वाटत नाही का? तुमच्या आई वडिलांची किंमत लावली तर चालेल का? राजपुरातील सभेमध्ये उद्धव ठाकरे एसीबी अधिकाऱ्यांवर कडाडले। नव्या कळपामध्ये गेल्यापासून अजितदादा लांडग्याच्या भूमिकेत, शरद पवारांमुळेच अजित पवारांना ओळख, संजय राऊतांचा हल्लाबोल। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी इस्लामचे धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अझारी यांना गुजरात एटीएस कडून अटक, अटकेनंतर अझारी यांच्या समर्थकांचा रास्ता रोको आणि दगडफेक, तिघे अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।